नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं फौजी महाराष्ट्राच्या आपल्या मराठी चॅनलमध्ये। मित्रांनो, आजचा जो व्हिडिओ आहे तो थोडा इम्पॉर्टंट आहे असं म्हणू शकतो। कारण की काय होतं मित्रांनो की जसं सिव्हिल सर्व्हिसेस आहेत, IAS IPS, त्याच्यानंतर IRS, त्याच्यानंतर IFS, अशा भरपूर अशा सर्व्हिसेस आहेत। त्याच्यानंतर मित्रांनो आपलं पॅरा कमांडो झालं, त्याच्यानंतर SSG, SPG, त्याच्यानंतर आपले स्पेशल कमांडोज आहेत, NSG आहे। ह्या ज्या काही आपल्या इंडियाच्या ज्या काही एजन्सी म्हणू शकतो किंवा ज्या काही सिव्हिल सर्व्हिसेस म्हणू शकतो किंवा देश सेवा करण्यासाठी एक वेगळा ट्रॅक म्हणू शकतो। हा जो ट्रॅक असतो मित्रांनो, हा भरपूर आपल्या मित्रांना माहीत नसतो की इथपर्यंत कसं जायचं आहे। फक्त एवढं माहीत असतं की हां चला IPS आहे किंवा IAS आहे, आपला जिल्हाधिकारी आहे, IAS आहे, परंतु तिथपर्यंत कसं जायचं हे माहीत नसतं मित्रांनो। त्याच्यामुळे कुठेतरी तुमचं स्वप्न जरी असलं की आपल्याला चला IAS व्हायचं आहे, पण IAS होताना त्या ट्रॅकपर्यंत जाण्यासाठी कोणकोणत्या रस्त्यांचा उपयोग करावा लागेल, तिथपर्यंत जाण्यासाठी कोणकोणतं शिक्षण घ्यावं लागेल, क्लासेस कोणते घ्यावे लागतील, अशा प्रकारचं नॉलेज आपल्याला मित्रांनो इथे नसतं। तर असाच एक टॉपिक आहे मित्रांनो, तो म्हणजे रॉ। तुम्ही मूवीज वगैरे बघत असाल, रिसेंटली आपण जर पाहिलं मित्रांनो, रॉ म्हणलं की एक आपलं जेम्स बॉन्डसुद्धा आपण बनू शकतो। आपण जेव्हा लहान असतो मित्रांनो त्यावेळी जेम्स बॉन्डच्या मूवी बघत असाल, त्यामध्ये तो रॉमध्येच असतो। आणि इंडियन रॉ जर म्हणलं तर आपण म्हणू शकतो एकता टायगर जिंदा आहे असं काहीतरी एक मूवी आहे सलमान खानची, त्यामध्ये सुद्धा तो रॉमध्ये असतो। तर अशा प्रकारच्या ज्या काही मूवीज आहेत मित्रांनो, सहसा मोस्टली बॉलिवूडमध्ये पाहिलं तर रॉमध्ये जास्तीत जास्त मूवी क्रिएट झालेल्या आहेत। परंतु मित्रांनो, एक रॉ जी एजन्सी आहे, ही रॉ जी एजन्सी आहे त्याच्यापर्यंत जायचं आहे कसं, त्यामध्ये भरती कसं व्हायचं आहे याबद्दल खूप कमी मुलांना माहिती आहे मित्रांनो। तर त्याच्याचबद्दल हा व्हिडिओ आहे मित्रांनो। म्हणजे रॉ म्हणजे काय आहे, रॉमध्ये भरती कसं व्हायचं आहे, रॉची ट्रेनिंग कशी असते आणि बाकी ज्या काय बेसिक ज्या काही गोष्टी आहेत त्या आपण या व्हिडिओमधून आज डिस्कस करणार आहोत। मित्रांनो, त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा। त्यासोबत मित्रांनो, जसं मी तुम्हाला आधी सांगितलं, NSG, SPG, SSG, IAS, IPS, IRS, IFS ह्या सगळ्या ज्या काय एजन्सी आहेत त्याच्यामध्ये सुद्धा जर तुम्हाला भरती व्हायचं असेल, याच्यापैकी जर तुम्हाला कोणत्या एजन्सीबद्दल स्पेसिफिक व्हिडिओ हवा असेल, नक्कीच तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा, तोही व्हिडिओ तुम्हाला मिळून जाईल। त्याचसोबत मित्रांनो, तुम्हाला जर आर्मी, नेव्ही, एअरफोर्स, त्याच्यानंतर पोलीस भरती, SSC GD अशा प्रकारच्या भरत्यांमध्ये तुम्हाला भरती व्हायचं असेल आणि परफेक्ट गायडन्स हवा असेल तर नक्कीच मित्रांनो तुम्ही आपलं चॅनल सबस्क्राईब करू शकता आणि बाजूला असलेले बेल आयकॉन प्रेस करू शकता, म्हणजेच प्रत्येक व्हिडिओ सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल। तर मित्रांनो, सुरू करत व्हिडिओला त्यापूर्वी म्हणजे थोडी माहिती सांगतो। मी आहे तुषार आणि तुम्ही बघत फौजी महाराष्ट्राचा आपला मराठी चॅनल। तर मित्रांनो, रॉमध्ये कसं भरती व्हायचं हे जाणून घेण्याआधी थोडं रॉबद्दल जाणून घेऊया। सर्वप्रथम रॉचं जे काही गठन आहे, गठन म्हणण्यापेक्षा आपण स्थापना म्हणू शकतो। ही जी स्थापना आहे ती आपल्या भारतामध्ये 1968 साली झाली, म्हणजेच 1968मध्ये झाली मित्रांनो। ही गठन का स्थापित झाली, जे काय आपलं मिलिटरी म्हणू शकतो किंवा जे पॉलिटिकल जे चढउतार आहेत किंवा आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय याच्यामध्ये जे काही चढउतार आहेत याच्याबद्दल एक लक्ष ठेवण्यासाठी किंवा एक गुप्तहेर म्हणू शकतो किंवा गुप्त माहिती ठेवण्यासाठी ह्याची एक समिती स्थापन झाली। सुरुवातीला काय व्हायचं मित्रांनो, यामध्ये जे काही भरती होत होते किंवा जे रिक्रुटमेंट येत होती मित्रांनो, यामध्ये जे काही ऑफिसर आहेत, म्हणजे जे ऑफिसर मी तुम्हाला पुढे सांगेन कोणत्या प्रकारचे ऑफिसर आहेत, त्यांचं तिथं सिलेक्शन होत होतं। परंतु मित्रांनो, आता रिसेंटली काही म्हणजे जवळजवळ त्यांची रॉची जेव्हा रॉ सर्व्हिसेस, रॉ ॲनालिसिस सर्व्हिसेस जेव्हा त्याचं गठन झालं 1983मध्ये, तेव्हापासून डायरेक्टली एक्झाम होऊ लागले मित्रांनो। याचे ज्या काही डायरेक्टली एक्झाम आहेत ते डायरेक्टली आपले जसं सिव्हिल सर्व्हिसेसच्या एक्झाम आहेत, म्हणजेच IAS IPS याच्या ज्या काही एक्झाम आहेत त्यानुसार याची एक्झाम असते मित्रांनो। यासाठी जर शिक्षणाचा विचार केला मित्रांनो तर शिक्षण सिंपल तुम्हाला ग्रॅज्युएशन असणं गरजेचं आहे, परंतु ग्रॅज्युएशनसुद्धा एक स्टँडर्ड युनिव्हर्सिटीमध्ये असणं गरजेचं आहे। म्हणजेच एक चांगल्या प्रकारची युनिव्हर्सिटी जी हाय लेवलची युनिव्हर्सिटी आहे आपल्या भारतामध्ये, त्याचमधील जर तुम्ही स्टुडंट असाल तरच तुम्ही हे रॉमध्ये भरती होऊ शकता। एजचा जर विचार केला मित्रांनो, एज तुम्ही वयाच्या 56व्या वर्षापर्यंत रॉमध्ये तुम्ही जाऊ शकता। परंतु इथे त्यांनी मित्रांनो त्यामध्ये एक जी काही अट आपण म्हणू शकतो की अट अशी दिलेली आहे की तुम्ही मिनिमम सर्व्हिस, म्हणजे मिनिमम तुम्ही नाही म्हटलं तरी 5 वर्ष 10 वर्ष अशी जी काही सर्व्हिस आहे तुम्ही कुठल्या तरी एक बेस्ट जी गव्हर्नमेंट एजन्सी आहे याच्यामध्ये करणं खूप गरजेचं आहे, तेव्हाच तुम्हाला रॉमध्ये एंट्री मिळू शकते। अशा प्रकारे रॉचं जे काय आहे ते आपण म्हणू शकतो की एक एंट्रीची प्रोसेस आहे किंवा रॉपर्यंत पोहोचण्याची एक प्रोसेस आहे। त्यानंतर मित्रांनो, रॉचं जर आपण जॉब प्रोफाईल पाहिलं, नॉर्मल आपण मूवीजमध्ये बघतो तेच जॉब प्रोफाईल आहे की जी काय आपली अदर कंट्रीजमध्ये जसं CIA आहे किंवा ISI आहे किंवा MI4 अशी जी काही एजन्सी आहेत मित्रांनो, त्यांची माहिती एकत्रित करणे आपल्या
इंडियाला देणे, त्याच्यानंतर आपले मिलिटरी ॲक्टिव्हिटीज आहेत किंवा अदर कंट्रीजच्या मिलिटरी ॲक्टिव्हिटीज आहेत किंवा अदर जे काय ज्यातून देशाला आपल्या धोका आहे किंवा ज्यातून आपल्या देशाला नुकसान होऊ शकतं, अशा प्रकारच्या ज्या काही घटना आहेत याची माहिती आपल्या जे काही एकत्र करून आपल्या एजन्सीनं देणे. हा जो जी एजन्सी आहे आपण म्हणू शकतो रॉ, ही जी एजन्सी आहे मित्रांनो, हे कोणालाही उत्तरदायित्व नाही आहे, म्हणजे कोणाच्याही अंडर नाही आहे, फक्त आणि फक्त ती प्रधानमंत्र्यांच्या अंडर आहे मित्रांनो. त्याच्यामुळे ह्याच्यावरती पूर्णपणे कंट्रोल जो आहे तो फक्त प्रधानमंत्री करू शकतात. बाकी इंडियामध्ये किंवा अदर कुठेही त्याच्यावरती कोणतीही कंट्रोल नाही मित्रांनो. यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मित्रांनो, जेव्हा तुम्ही रॉमध्ये भरती व्हाल त्यावेळी आपण जर नॉर्मल स्किल जर पाहिले त्याच्याकडे एक चांगलं कम्युनिकेशन स्किल असणं गरजेचं आहे, त्याच्याकडे एक फॉरेन लँग्वेज बोलण्याचं एक स्किल असणं गरजेचं आहे, त्याच्यानंतर त्याच्यामध्ये माणसांमध्ये इंटरॅक्ट होण्याचं एक चांगलं स्किल असणं गरजेचं आहे, फिजिकल जो आहे तो फिट असणं गरजेचं आहे आणि हार्डवर्क करण्याची सगळ्यात मोठी गरज आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे देशसेवा करण्याची आवड त्याला असणं गरजेचं आहे. तेव्हाच तो रॉमध्ये भरती होऊ शकतो. यासाठी मित्रांनो जी काही एक्झाम येते म्हणजेच रॉ ॲनालिसिस सर्व्हिसची एक एक्झाम येते मित्रांनो, त्यामध्ये काही 4 स्टेजेस असतात मित्रांनो. जशी आपली IPS IASची एक्झाम आहे त्याच प्रकारे तीसुद्धा एक्झाम असते. ह्या एक्झाम पास झाल्यानंतर काही दिवसांची ट्रेनिंग असते. म्हणजेच ट्रेनिंग कशी असते तर मित्रांनो, तुम्हाला बेसिक ट्रेनिंग जे आहे म्हणजे नॉर्मल आपण म्हणू शकतो नॉर्मल ट्रेनिंग त्यांना 10 दिवसाची असते. परंतु जी काय नेक्स्ट जी ट्रेनिंग आहे मित्रांनो, जवळजवळ 2 वर्ष ट्रेनिंग चालते. या 2 वर्षामध्ये तुम्हाला जवळजवळ सायंटिफिक नॉलेज, त्याच्यानंतर इकॉनॉमिकल नॉलेज, त्याच्यानंतर तुम्हाला ॲनालिटिक्स नॉलेज, त्याच्यानंतर बाकी जेवढं म्हणजे बेसिक नॉलेज आहे जे खूप गरजेचं आहे. त्याच्यानंतर जेव्हा तुम्ही कुठे समजा सापडलात किंवा कुठल्या एखाद्या अशा सिच्युएशनमध्ये अडकलात की तिथून निघणं खूप कठीण आहे, तर त्यावेळी कशाप्रकारे तुम्ही रिस्पॉन्स करू शकता, कशाप्रकारे तिथून निघण्याचा चान्सेस आहे किंवा जर चान्सेस नसतील तुम्हाला काय करायचं आहे, अशा प्रकारची ट्रेनिंग तुम्हाला तिथे दिली जाते. त्यानंतर मित्रांनो, तुम्हाला जंगलांमध्ये तुम्ही अडकलात किंवा कुठे बर्फाळ प्रदेशात अडकलात किंवा जिथे पाणी नाही आहे किंवा जिथे असं वाळवंट आहे, अशा प्रकारे तुम्ही ठिकाणी अडकलात, त्यावेळी तुम्हाला कसं राहायचं आहे, त्यावेळी तुम्हाला कसं त्यातून बाहेर पडायचं आहे, त्यावेळी तुमचे मिशन्स कसे पार करायचे आहेत, हा सगळा जो काय कार्यक्रम म्हणू शकतो किंवा ही सगळी जी काही ट्रेनिंग आहे ती तुम्हाला या 2 वर्षात दिली जाते. आणि त्याच्यानंतर एक परफेक्ट रॉ एजंट तयार होतो आणि त्याच्यानंतर त्याला मिशन्स दिले जातात आणि मिशन्स तो कंप्लीट करण्यासाठी भाग असतो. तर अशा प्रकारे मित्रांनो हे रॉचं पूर्णपणे स्वरूप आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, रॉची जी सर्व्हिस आहे मित्रांनो ती परमनंट नाही आहे. म्हणजेच काय मित्रांनो, तुम्ही म्हणाल की चला आता मी रॉमध्ये भरती झालो, चला मी आता 10 वर्ष राहू शकतो, 5 वर्ष, असं काही नाही आहे मित्रांनो. जे प्रधानमंत्री म्हणा किंवा तो जो रॉचा एक बोर्ड आहे, हे जे काही डिसिजन घेतील तेच मान्य राहतं आणि तेच शेवटपर्यंत असतं. त्यामध्ये कोणताही बदल होत नाही आहे. तुम्हाला एका महिन्यात ही तुमच्या बॅक सर्व्हिसमध्ये करू शकतात किंवा तुम्हाला 10 वर्षानंतरही बॅक सर्व्हिस करू शकतात. तर अशा प्रकारे पूर्णपणे रॉचं हे स्वरूप आहे मित्रांनो. आय थिंक तुम्हाला हे लक्षात आलं असेल. थोडं किचकट आहे परंतु समजू शकाल तुम्ही. मित्रांनो, अशाच प्रकारे जर तुम्हाला NSGमध्ये कसं भरती व्हायचं आहे, SPGमध्ये कसं भरती व्हायचं आहे, त्याच्यानंतर आपल्या IB मध्ये कसं भरती व्हायचं आहे, IPS कसं बनायचं आहे, IAS कसं बनायचं आहे, याबद्दल जर तुम्हाला डाऊट असेल नक्कीच तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता. नक्कीच तुम्हाला त्याच्यावरती रिप्लाय लवकरात लवकर देईल मित्रांनो. तर मित्रांनो, आशा करतो तुम्हाला व्हिडिओ नक्कीच आवडला आहे. आवडला तर प्लीज एक लाईक करा. त्याचसोबत मित्रांनो, तुम्ही आपल्या चॅनल जर नवीन असाल तर प्लीज एक सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, पुन्हा भेटूया अशी एखाद्या व्हिडिओसह, अशी एखाद्या विषयासह. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम.